वाटतं. आणि एक गोष्ट मी आपल्याला निश्चित सांगतो, या निवडणुकीने महायुतीला मोठं यश दिलंच, पण शिवसेना कोणाची याचा थेट निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिला. शिवसेना ही शेवटी बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि बाळासाहेबांचं प्रेम हे त्यांच्या शिवसैनिकांवर होतं आणि त्याच्यामुळे माझा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा ही त्यांची जी इच्छा होती ती शिंदेसाहेबांनी पूर्ण करून दाखवलीच. पण पुन्हा एकदा भगवा जो महायुतीचा भगवा आहे तो महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी पूर्ण सर संजय राऊत असं म्हणतात की कोणीही वारसा जो आहे तो विकत घेता येत नाहीये. बाळासाहेबांनी सुद्धा असे धक्के पचवले होते असं त्यांनी म्हटलंय. हे बघा, शेवटी पराभव झाल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करत असतो, परंतु ही थेट लढाई ही बाळासाहेबांच्या विचाराची होती आणि बाळासाहेबांचे विचार श्रेष्ठ आहेत हे शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं. आणि जो खोटा नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करत होता, जे काय वाईट बोललं जात होतं, त्याचं सगळं उत्तर हे जनतेने मतपेटीतून दिलेलं आहे. पण गुजराती लॉबी आता मुख्यमंत्री ठरवेल असं राऊत म्हणताय. राऊत जे बोलतात याच्यामध्ये खूप मोठं तथ्य असतं असं बिलकुल नाही. एक काहीतरी चुकीचं बोलत राहायचं, सातत्याने बोलत राहायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. आम्ही ज्यावेळेला बाळासाहेबांच्या विचारासाठी वेगळे झालो त्यावेळेला सुद्धा ते असंच बोलत होते, आमच्याकडे एवढे आमदार आहेत, एवढे आमदार उद्या आमच्याकडे सोडून येणार. त्यांना ते कसं आपल्याला बघतो आपण रस्त्यावर ते पोपट घेतलेले ज्योतिषी बसतात, तशी थोडीशी त्यांची आता अवस्था झालेली आहे. त्याच्या पलीकडे काय नाही, भविष्य सांगतात त्याच्यामध्ये फार मोठं तथ्य असतं. त्यामुळे 25 तारीखला शपथ घ्यायलाच लागेल, कारण 26ला मुदत संपते आहे. 25ला असेंब्ली कॉन्स्टिट्यूट व्हायला लागेल. त्याच्यासाठी ताबडतोब हे निर्णय होतील. फडणवीस साहेबांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी तेच सांगितलेलं आहे की आमच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. आमची मैत्री ह्याच आमचा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यामुळे जे काही तिघांमध्ये मिळून ठरेल तसं ते घडेल. फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, तसेच अजितदादासुद्धा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे या दोघांना स्वतःचा निर्णय घेता येईल, परंतु अंतिम निर्णय कुठे ठरेल तर तो दिल्लीमध्ये ठरेल. आणि ते ह्याच्यामध्ये कोणीही कुठलं डिस्प्यूट केलेलं नाही आहे आणि तेच वातावरण राहिलं पाहिजे. आणि जो विश्वास दाखवलेला आहे जनतेने, मुख्यमंत्री पदावर 2.5 वर्षाचा दावा असणार आहे का शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरती? मी फार छोटा मनुष्य आहे. संजय राऊतांसारखं बोलायला लागलो तर लोक मला सुद्धा तसंच मानून चालले असते. मी एक जबाबदार प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे जबाबदारीने बोलेन एवढं मी आपल्याला. देखिए, मैं आपको एक चीज़ बोलता हूँ कि ये जो इलेक्शन है वो एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में हुआ था और एक बहुत अच्छा रिजल्ट आया है. तो हम लोग ऐसे शिवसेना की तरफ से तो हम हमेशा सोचते हैं कि उनको पहला क्लेम देना चाहिए. और जितना हम लोग शिंदे साहब को प्यार करते हैं उतना ही प्यार और विश्वास हमें फडणवीस साहब के बारे में है. ये दोनों की एक जोड़ी है. आप ये देखिए कि ये जोड़ी ने क्या चमत्कार करके दिखाया. अजीत दादा बाद में शामिल हो गए तो अजीत दादा का भी इसमें क्रेडिट है, लेकिन ये तो पहले से दोनों इकट्ठा चल रहे हैं. वही जोड़ी कायम रहे और उन पे भगवान का भी आशीर्वाद है. इसका तो निर्णय होना पड़ेगा ना सर. वो तो निर्णय वो खुद बैठ के करेंगे. उसमें लिए मेरे हिसाब से 20 को होनी चाहिए और स्टेडियम में होनी चाहिए, क्योंकि इतने लोग आएंगे तो उसके लिए स्टेडियम ही चाहिए. विधायक दल की बैठक कब होगी? विधायक दल की बैठक कब होगी? विधायक दल की बैठक, हमारी तो विधायक दल की बैठक आज शाम को है. वानखेडे बुक केलंय का असं चर्चा आहे? वानखेडेवर शिवाजी पार्क में चर्चा चल रही है. शिवाजी पार्क में होगा आपका शपथविधी. नेमका कुठे? देखिए, असं आहे की वानखेडेवर होण्याची शक्यता ही मला तरी जास्त वाटते. त्याच्यामुळे शिवाजी पार्कच्या संदर्भात त्या ठिकाणी मैदान मिळवताना काही तांत्रिक अडचणी असतात. त्याच्यामुळे या स्टेजला त्या सगळ्या दूर करून तिथं घेणं. बुकिंग हो गया सर वानखेड़े का? अब मुझे देखिए ऐसा है कि ट्रेजरर आपकी महायुति के हैं. देखिए, जो भी स्टेडियम लगेगा हर जगह पे महायुति की ही सत्ता है, तो कोई भी प्रॉब्लम नहीं. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. तर उद्याच शपथविधी सोहळा पार पडेल आणि खरी शिवसेना कुणाची आता स्पष्ट झाल्याचं यावेळेस प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.